त्यांना अभिवादन करते। आई जिजाऊ, आई रमाई, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई यांना सुद्धा नमन करते, अभिवादन करते। आज ज्यांच्या प्रचाराकरिता आपण सगळे इथे उपस्थित झालो आहे असे आमचे चंदूभाऊ यावलकर, राजूभाऊ राऊत, डॉक्टर मनोहर दादा, अमित भाऊ, बबलू भाऊ, देवेंद्रजी, देवानंद, गिरी महाराज, आशिष भाऊ वानकडे, सरिताताई, देशमुख दादा, राजेंद्र भाऊ, नितीन दादा, डॉक्टर वानकडे साहेब, रुपालीताई, श्रेयश, आमचे श्रीखंडे, आरतीताई, ऐश्वर्याताई, अमित भाऊ, प्रतीक दादा आणि ज्यांच्याकरिता आम्ही इथपर्यंत आपल्या गावापर्यंत आले अशी आमची सगळी मातृशक्ती, आमचे युवक, आमचे सगळे बुजुर्ग, आमचे मतदार, आमचे सगळे मायबाप, यांना सगळ्यांना मनापासून नमस्कार आणि जय भीम। जय श्रीराम, हर हर महादेवाचा मंदिर आहे समोर, पिठो रुक्मिणी सुद्धा आहे आणि विहार नक्की असून आमच्या बाबासाहेबांचा आणि आमचे सगळे महिला आणि जेवढेही मंचावर उपस्थित आहेत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार, या मतदारसंघामध्ये लोकसभामध्ये जे परिणाम आले, लोकसभा क्षेत्र जिल्हा हा, जेव्हा लोकसभाचे इलेक्शन झाले, चंदूभाऊ अमरावती लोकसभा क्षेत्र आणि वर्धा लोकसभा क्षेत्र या दोन्ही लोकसभा क्षेत्र मध्ये जेव्हा निकाल लागलं, माझ्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा एकही आमदार नव्हता, फक्त एक रवीजी माझ्या पाठीशी आमदार म्हणून उभे होते। 6 आमदारांना तोंड देता देता लोकसभाच्या इलेक्शन मध्ये, कारण खोट्याची बाग एवढी गोरगरिबां लोकांमध्ये राहुल गांधी काँग्रेसनी पेरली होती की माझा लढता 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 6 आमदारांना तोंड देता देता शेवटी तेव्हा माझा दम निघाला आणि 5,06,000 मतदान मी 6 आमदारांच्या विरोधात त्या लोकसभा क्षेत्रामध्ये घेतलं होतं आणि मात्र 10,000 माझा पराभव झाला होतं। कोणता खोटा प्रचार राहुल गांधीजींनी पूर्ण देशामध्ये त्यांनी राबवलं होतं। हातात संविधान, लाल संविधान घेऊन प्रत्येक ठिकाणी असं मंचावरनं उभे राहून म्हणत होते की या देशाचे प्रधानमंत्री जर नरेंद्र मोदीजी झाले तर संविधान नष्ट होतील आणि कोणाचा बाप वरतून खाली उतरला तर संविधानला हात लावू शकत नाही, नष्ट करणं तर खूप लांब राहिलं। या देशामध्ये पहिल्यांदा देशाचे प्रधानमंत्री असे लाभले आहे ज्यांनी डोक्याला संविधान लावून नवीन पार्लमेंट मध्ये त्यांनी प्रवेश घेतला होता। हा या जगाच्या आणि या देशाचे पहिले प्रधानमंत्री आहे। काँग्रेसवाले म्हणतात की संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार सुद्धा काँग्रेसवाल्यांना नाही आहे। का नाही आहे? जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा उभे होते, तेव्हा इलेक्शन तेव्हा लढले विदर्भामध्ये, त्यांच्या समोर उभे राहणारा जो व्यक्ती होता तो काँग्रेसचाच उमेदवार होता। म्हणून काँग्रेसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानच्या नावाचं तोंडातून शब्द घेणं सुद्धा पाप आहे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव करणारा जर या देशामध्ये कोणता पक्ष असेल तर तो फक्त काँग्रेस हा पक्ष, हा नावाचा पक्ष या देशामध्ये आहे। आमच्या लोकसभामध्ये जेव्हा खोटे प्रचाराची झाड हा राहुल गांधीजी या पूर्ण देशामध्ये लावत होते, आता देशाचे प्रधानमंत्री कोण आहे? कोण आहे? संविधान संपलं? संविधान संपलं काय? राहुल गांधी म्हणत होते देशाचे प्रधानमंत्री जर आमचे नरेंद्र मोदीजी झाले तर संविधान संपतील। पहिला खोटा ते त्यांनी म्हटलं। दुसरा
जे खोटा प्रचार त्यांनी केलं की देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी बनतील तर आरक्षण संपतील. देशाचे प्रधानमंत्री कोण? आरक्षण संपलं. तिसरा खोटा प्रचार त्यांनी केला. खटाखट 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 खटाखट. किती रुपये? माय बहिणींना, माय सगळे मोठे आई लोकांना सगळ्यांना विचारते, काकू लोकांना, राहुल गांधीची 8,500 रुपये आले काय? सांगा ना, आले काय तुम्हाला? 3 खोट्या प्रचारामुळे आमचे तडससाहेब सारखे आणि माझ्यासारखा उमेदवार लोकसभामध्ये पराभव होते. पूर्ण देशामध्ये कोणी मान्य करायला तयार नव्हता की नवनीत राणाचा पराभव होऊ शकते. मात्र या 3 खोट्या प्रचारामुळे तेव्हा आमचा पराभव झाला. आणि 2019 मध्ये जेव्हा बोंडे साहेबांसोबत सगळे विरोधक एक झाले आणि एक निष्ठाने काम करणारा बोंडे साहेब आणि मन लावून मतदारसंघाचा विकास करणारा आणि मन लावून संत्रे उत्पादन करणारे शेतकऱ्यांसाठी झटणारा एकमेव आमदार तेव्हा जे होते ते बोंडे साहेबांना पाडण्याकरिता हा मतदारसंघाचे सगळे नेते एक झाले होते. आणि तुम्ही सगळ्यांनी ते नाटक ज्या दिवशी मतदान होता त्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी तुमच्या डोळ्यांनी पाहिलं. अरे आमचे बोंडे साहेब कोणाचे गाडीला काय, कोणाच्या मातीचं गाडी सुद्धा राहिली तर त्याला सुद्धाही पेटू शकत नाही. त्या प्रामाणिकपणे या मतदारसंघामध्ये काम करत होते. पण चंदू भाऊ तुम्ही घाबरू नका, झूठ एक ही बार चलता है, बार बार नहीं चलता है. दुनिया को बेवकूफ एक ही बार बनाया जा सकता है. खुद की गाड़ी जलाकर अब कोई खुद का घर जलाए, खुद की गाड़ी जलाए, खुद का बंगला जलाए या खुद को करे कुछ भी, अब इस मतदार संघ में अब ऐसा कुछ नहीं होगा. या मतदार संघात मतदान फक्त कमळवरच होईल, दुसरा कोणालाही मतदान या मतदारसंघामध्ये होणार नाही. झूठ, तुफान, तो नाटक हे फक्त एकचदा चालू शकते. दर इलेक्शनला हा नाटक चालू शकत नाही. या मतदारसंघामध्ये बरेचसे लोक आता मेंढक कसे येते पावसात उतू उतू बाहेर येतात. बरेचसे मेंढक बाहेर आले आहे, उतू उतू बाहेर निघून राहिले. पूर्ण जिल्ह्यामध्ये जर चर्चा असेल ना तर या मतदारसंघाची चर्चा आहे. कोण कुठून उभा आहे, कोण कोणाचा नातेवाईक आहे, कोण कोणाला सपोर्ट करत आहे, कोण कुठून उभा आहे. फक्त मी तुम्हाला एकच विनंती करीन, चंदू भाऊला या मतदारसंघामध्ये, यावलकर दादाला या मतदारसंघामध्ये 40 वर्षानंतर यांना तिकीट विधानसभाची आमदारकी लढवण्याची भेटली आहे. म्हणून मी सगळ्या परिवारांना हात जोडून विनंती करते की चंदू भाऊच्या पाठीशी तुम्ही उभे राहा. कारण चंदू भाऊ गेल्या एवढ्या वर्षापासून जर नगरसेवक म्हणून या पिढी ते काम करत आहे तर किती इमानदार व्यक्ती आणि त्यांचा परिवार आणि त्यांचा कुटुंब असू शकते. आणि जर हे आमदार झाले तर मी तुम्हाला शब्द देते, जे माझे शेतकऱ्यांना मनामध्ये धकधुकी आहे, आजही काँग्रेसवाले खोटे प्रचार करत आहेत. आजही दरवेळी दर ठिकाणी दर सभेमध्ये जाऊन खोटा प्रचार करत आहे. आणि आमची भारतीय जनता पार्टी आणि आमचे देवेंद्र फडणवीसजींनी सरळ सांगितलं आहे, 26 तारखेला आमचे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री बनणार आणि जसा मुख्यमंत्री बनला तसा सगळ्यात पहिले कॅबिनेट मध्ये निर्णय होणार आहे की सगळे शेतकऱ्यांची कर्जमाफी हा भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री करा. या महाराष्ट्रामध्ये आमची सरकारने काय काय निर्णय घेतले या 2 वर्षामध्ये, सगळ्यात जास्त निर्णय. आणि एक घोटाळा तर म्हणून राहिला की लाडकी बहिणा मी आणली म्हणे. या मतदारसंघामध्ये एक घोटाळा काय म्हणून राहिले की लाडकी बहिणा मीच आणली. मग भारतीय जनता पार्टी काय करून राहिली? तू जर आणली दादा तर भारतीय जनता पार्टी मध्य प्रदेश मध्ये लाडकी बहिणा योजना आमच्या मामानी आणली आणि त्याच भारतीय जनता पार्टीने
लाडकी बहिणा योजना दिलेली आहे. तू एकटा नाही, आमची भारतीय जनता पार्टी आमचे मामाने मध्य प्रदेश मध्ये सुरू केली आणि त्याच्यानंतर आता तुमचे मुलांचे मामा म्हणजे देवेंद्र फडणवीसजी जे मंत्रालयावर बसतात त्यांनी लाडकी बहिणा योजना हे महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे. आणि आता बरेचसे ऑपोजिशन लोकांच्या पोटात खूप दुखून राहिलाय, खूप जोरात दुखून राहिला. म्हणते 1500 रुपये मध्ये काय होते? काय होते का 1500 रुपये? काय होते का 1500 रुपये मध्ये? माझ्या बायांना विचारा किती काय होते. कायचा खर्च आहे? आता 25 लाख लोकांची खासदार होती ना. डोळे आणि कान खूप तेज आहे माझे. आणि ऑपोजिशनचे लोक म्हणतात 1500 रुपये मध्ये काय होते? जाऊन त्या गरीब बाईला विचारा, जे शेतामध्ये 40 डिग्री मध्ये दिवस रात्र मजदुरी करते, त्या बाईला विचारा उन्हाचे चटके घेतल्यानंतर जेव्हा हातात 400 रुपये 500 रुपये येतात, त्या बाईला विचारा घरामध्ये बसल्यानंतर 1500 रुपयाचा महत्व कायला म्हणते. त्या गरीब बाईला विचारा. अरे त्या बाईला विचारा, एखाद्या लग्नामध्ये 8-8 तास जे दुसऱ्याचे खाल्लेले भांडे झुटे घासते, त्या बाईला जाऊन विचारा 1500 रुपयाचा महत्व काय असते. अरे त्या बाईला जाऊन विचारा, ज्या एखादे घरामध्ये जाऊन आणि एखाद्या लग्नामध्ये ते आगचे भट्टी समोर बसून 8-8 तास पोळ्या करते, त्या बाईला जाऊन विचारा 1500 रुपयाचा महत्व काय असते. तुमचे सारखे चोट्ट्यांना काय माहित पडणार आहे? जे सोन्याच्या ताटामध्ये ज्यांनी जन्म घेतला त्यांना या गोरगरिबांची भावना कळणार नाही. कारण गरीब लोकांसाठी 1500 रुपये किती महत्वाचे आहे. आम्ही दिवस रात्र गोरगरिबांमध्ये असतो. आज आम्ही ऑपोजिशनची गोष्ट मानली बा, 1500 रुपये मध्ये काही होत नाही. मला माहित आहे माझ्या बायांचं काय काय होते म्हणून. मी बाई म्हणून सांगू शकते, त्यांचे मुलांचे 1 महिन्याचे कपडे येऊ शकते, त्यांची फीस भरण्यात येते. त्यांना काही आजार झाला तर त्या आजारची औषध सुद्धा त्या 1500 रुपये मध्ये आणू शकतात. अरे बाईची जात अशी आहे, 110 लोकही जरी बसले तर 100 रुपये मध्ये जेवण पुरवणारी ती एकटी बाई घरात असते. ती बाईला माहिती आहे 1500 रुपये महिना कसा चालवा लागते म्हणून. चंदू भाऊ, तुम्ही ज्या पक्षात आहे, मी ज्या पक्षामध्ये आहे आणि जेवढेही कार्यकर्ता ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये आहे त्या पक्षाने आणि तुमच्या सगळ्या मुलांचे मामानी आणि माझे भाऊनी देवेंद्र फडणवीसजींनी आता जशी 26 ला सरकार बसली, पुढच्या महिन्याचे जे लाडकी बहिणा योजनाचा टप्पा येईल ते 1500 रुपये नसून 2100 रुपये प्रत्येक लाडकी बहिणा योजनाच्या खात्यामध्ये येणार आहे. सगळ्यात महत्वाचं चंदू भाऊ, तुम्ही जसे आमदार झाले तुम्ही होणारच. सगळे हुशार लोक आपसामध्ये भांडत राहील. एक सरळ साधा माणूस तुमच्या भरोश्यात निवडणूक लढत आहे. सगळे हुशार लोकांना आपशीत भांडू द्या, पण तुमच्यासाठी जे काम करणार आहे असे चंदू भाऊला तुम्ही सगळे त्यांच्या पाठीशी उभे राहा, त्यांना निवडून आणा. कारण सरळ साधा माणूस हा गोरगरिबांचे काम करू शकतात. जर तसे लोक निवडून आले तर स्वतःच्या परिवाराची फक्त संपत्त्या ते वाढून घेणार आहेत, तुमचं काम करून घेणार नाही. तुम्ही जर निवडून आले चंदू भाऊ, आमचे देवेंद्र फडणवीसजींनी सांगितलं आहे, मी माझ्या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये जेवढे पांढण रस्ते आहे, जेवढे शेत रस्ते आहे, एकही मातीकरण नाही करणार आहे, एकही खडीकरण नाही होणार आहे. 100% ग्रामा नंबर असो की ग्रामा नंबर नसो, प्रत्येक शेत रस्ता हा डांबरीकरण झाला पाहिजे. त्याकरिता आपण काम केलं पाहिजे. रवीजी, आपण, बोंडे साहेब, मी, आम्ही जेवढे, तुम्ही विधानसभामध्ये जरी बसले, तुम्ही सगळ्यांनी मीटिंग घेऊन सगळे रोड झाले, सगळे मोठे आम्ही ब्रिजेस केले, हायवे केले. पण आता जिथे माझ्या शेतकरी दिवस रात्र ज्या शेतामध्ये राबते आणि माल काढायला जेव्हा त्यांना त्रास होते, त्या शेतकऱ्यांना याच्यानंतर त्रास झाला नाही पाहिजे. आणि आमच्या मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीच्या बनल्यानंतर मी तुम्हाला शब्द देते की अमरावती जिल्ह्याचा एकही शेत रस्ता
हा मातीकरण नाही, 101% सगळे डांबरीकरण करून आपण आपल्या सरकारकडून आणू. चंदू भाऊ एवढं सोपं नाही आहे लढणं आणि इथपर्यंत निवडून येणार. मी 2019 मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेली लोकसभा सदस्य होती, पण पूर्ण कार्यकाळमध्ये 2.5 वर्ष माझे करोनामध्ये गेले आणि 2.5 वर्षामध्ये सुद्धा आजही माझ्या मतदारसंघामध्ये जेवढी लोकप्रिय मी खासदार असताना नव्हती, त्याच्यापेक्षा डबल दुप्पटीने लोक मला प्रेम करायला लागले की या बाईनी एकटी असून 6 आमदाराला तोंड दिला आणि 5 लाख पेक्षा जास्त मतदान एकट्याच्या भरोश्यात रवीजींच्या सोबत उभे राहून त्यांनी घेतल्या. त्या मतदारसंघामध्ये गोरगरीब घरकुल महिलांचा जे प्रश्न आहे, ग्रामीण मध्ये 1.5 लाख रुपये, 1,30,000 रुपया, 20,000 रुपया शौचालयाचे जे भेटतात. दादा चंदू भाऊ, मी जे बोलत आहे सगळे प्रश्न तुम्हाला अधिवेशनामध्ये मांडायला लागेल. जे आता त्यांनी ग्रामीण आणि शहरी विभागची टाकलेली आहे, शहरामध्ये 2.5 लाख रुपये आणि 1,30,000 ग्रामीण मध्ये जे घरकुलाचे भेटतात, ते येणाऱ्या काळामध्ये आमचे देवेंद्र फडणवीस ज्या दिवशी मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर हा अट आम्ही महाराष्ट्रामध्ये काढून घेऊ आणि 2.5 लाख रुपये जर शहरामध्ये घरकुलाचे भेटते, ते 2.5 लाख रुपये हा ग्रामीण मध्ये घरकुलाचे सगळे गोरगरिबांना भेटेल, त्याची जबाबदारी आम्ही घेतो. त्या पूर्ण मतदारसंघामध्ये चंदू भाऊ सोबत बोलत असताना त्यांनी मला सांगितलं की रोजगाराचा मोठा प्रश्न आहे, पण आज जे लोकसभामध्ये निवडून गेलेले आहे ते ऑपोजिशनचे खासदार आहे. या लोकसभा क्षेत्रातून ऑपोजिशनचा खासदार गेला आणि अमरावती लोकसभा क्षेत्राचाही ते ऑपोजिशन मध्ये जाऊन बसताय. म्हणून मी सगळ्यांना विनंती करते की जे आमचे योगी आदित्यनाथ जी सांगतात, बटोगे आज लोकसभामध्ये ज्या पद्धतीने ऑपोजिशनचा खासदार तिथे जाऊन बसलाय, एकही महिलांचे त्यांनी प्रश्न त्या लोकसभेमध्ये मांडले नसन, एकही प्रश्न आमचे महिलांचे निराधाराचा त्यांनी मांडला नसन. जेवढा निराधार श्रावणबाळ मतिमंद लोकांना आज 1200-1500 रुपये भेटत आहेत, ते नवनीत राणामुळे आहे. कारण त्याचा पाठपुरावा 2019 मध्ये मी जाऊन पार्लमेंट मध्ये आमचे देशाचे प्रधानमंत्रीकडनं घेतले होते आणि म्हणून तुम्हाला आज 1500 आहे. आणि आता मी तुम्हाला सांगते, जर 2100 रुपये लाडकी बहिणाला भेटत आहे पुढच्या महिन्यापासून, तर तुम्हाला सुद्धा पुढच्या महिन्यापासून 2100 रुपये सगळे गोरगरीब निराधार श्रावणबाळ मतिमंद लोकांना पुढच्या महिन्यापासून भेटल. म्हणून मी आपल्याला आज विनंती करायला आली आहे की ऑपोजिशन मध्ये जर आपला माणूस जाऊन बसला तर मग तुमच्या विकासाचा विचार कोण करत. या मतदारसंघामध्ये जर इंडस्ट्रिया तुम्हाला पाहिजे होत्या तर मग त्या गोष्टी कोण जाऊन लोकसभामध्ये आता मांडणार आहे. कारण ऑपोजिशनचा माणूस हा प्रश्नही मांडू शकत नाही, तिथून कामही खेचून आणू शकत नाही. तिथे जाऊन फक्त झोपणे आहे, तिथे जाऊन फक्त दुसऱ्यांचे बोलणे ऐकून घेणे आहे, तिथपर्यंत मर्यादित असतात ऑपोजिशनचे लोक. म्हणून मी तुम्हाला आज विनंती करायला आली आहे की चंदू भाऊची नशीब आणि या मतदारसंघाची नशीब की महायुतीमध्ये असताना सुद्धा माजी आमदाराला वेगळं केला आणि जे आजी बनणार आहे त्यांना भारतीय जनता पार्टीने तिकीट देऊन या मतदारसंघामध्ये उभे केलं आहे. म्हणून मी आज आपल्याला हात जोडून विनंती करते की मतांचं विभाजन होऊ देऊ नका. माझे वेळी जर मतांचं विभाजन झालं नसता, प्रत्येक बूथवर जर 4 मत पडले असते, तर तुमच्या समोर आज नवनीत राणा माझी नाही आजची खासदार उभी राहिली असती. आणि तो दुःख जर तुम्हाला तुमच्या डोक्यावर घ्यायचं नाही आहे, तर चंदू भाऊला तुम्ही जास्तीत जास्त मतदान देऊन या मतदारसंघाचा विकास करून घ्या, एवढीच विनंती मी तुम्हाला आज करायला आली आहे. आणि कोणी किती जर धमक्या देत असल, कोणी किती षड्यंत्र जर रचत असल, बोलते हैं कभी कभी राजा भी हार जाता है पर जो उसका सैनिक रहता है ना वो हमेशा जीतता है. चंदू भाऊ ही सैनिक आहे, बोंडे साहेब ही सैनिक आहे आणि मी सुद्धा सैनिक आहे. आणि देवेंद्र फडणवीस जी हे आमचे राजा म्हणून आम्ही त्यांची प्रजा आणि आम्ही सगळे मिळून त्यांची रक्षा या महाराष्ट्रामध्ये करत आहे.
आज या गावामध्ये दादानी म्हटलं की शेजारी 150 घर, ते गावाचं नाव काय? जामतीचे बरेचसे लोक इथे आले आहेत, बरेचसे MBBS MD डॉक्टर्स आहेत तिथे. तर मी तुम्हाला आजच म्हणते, मी खूप कमी लांबपर्यंत येते, पण आपल्या गावामध्ये माझी सासरवाडी समजून मी नक्की आपल्या गावाला एक दिवस भेट देईन. फक्त शर्त एवढीच की एकही मतदान त्या गावातून दुसऱ्याला गेला नाही पाहिजे, फक्त शर्त तेवढीच राहील. आणि तुम्हाला सुद्धा सगळे महिलांना मी मनापासून विनंती करीन की भारतीय जनता पार्टी या गोरगरिबांच्या पाठीशी उभी राहणारी आहे. भारतीय जनता पार्टी हा शेतकरी शेतमजदूरांच्या पाठीशी उभी राहून त्यांचे बाजूनी निर्णय देणारी आहे. भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्राला एक दुसऱ्या लेवलवर आणणारी पार्टी आहे. भारतीय जनता पार्टी एक विचार घेऊन चालणारी पार्टी आहे. हा पक्ष कोणते परिवाराच्या विचारावर नाही, या देशाला पुढे आणण्याकरिता काम करते. म्हणून मी आज आपल्या सगळ्यांना विनंती करताय, चंदू भाऊचं चिन्ह काय? जोरात बोला ना. बायांना सांगा भांडाला, आता पदर खोचते, पूर्ण गावाला माहित पडते की फलानी बाई भांडून राहिली म्हणून. चंदू भाऊचं चिन्ह काय? काय? थोडंच आवाज आहे. नंबर काय? नंबर काय? आमच्या देशाचे प्रधानमंत्री एकच नंबर. आमचे महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीसजी एकच नंबर. आमचे महाराष्ट्राचा विकास ते सुद्धा एकच नंबर. आणि जर या मोर्शीचा विकास करायचा आहे तर मतदान कोणत्या नंबरवर करायचं आहे? आता तुम्ही मला मुलगी म्हणा, सून म्हणा की परिवारातली सदस्य समजा, बहीण समजा, आज मी तुम्हाला फक्त हात जोडून विनंती करायला आली आहे की भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांची, ज्या दिवशी आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी बनले त्या दिवशी सगळे शेतकऱ्यांचं कर्जमाफी या पहिले कॅबिनेट मध्ये आम्ही करणार आहे. थोडा मी तुम्हाला शब्द देऊ शकते. कर्जमाफी हवी आहे की नको आहे? हवी आहे की नको आहे? ते तेव्हाच होऊ शकते जेव्हा आमचे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी बनाल, तेव्हाच. आणि आज फक्त एवढंच बोलते आणि सगळ्यांचा आशीर्वाद. तुमचे रवीजी उभे आहेत. रवीजी राणा. नाही, तुमचे वरुड मुळशी वाला विषय नाही बाबा. माय समजला ना? इथे फक्त वरुड मुळशी एकच नंबर आहे, एकच नंबरचा माणूस आणि एकच नंबरचा चिन्ह आमचा कमळ. फक्त तेवढंच आहे. सगळ्यांचा आशीर्वाद घेते मुलगी बहीण म्हणून की आपण चंदू भाऊला साथ द्या. आणि मला सुद्धा येणाऱ्या काळामध्ये जी लढाई, जे हातात झेंडा घेऊन या मैदानामध्ये आहे, ती ताकद कुठे कमी नाही पडली पाहिजे. त्याकरिता आपल्या सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या. एवढंच मी सगळ्यांना विनंती करते आणि सगळ्यांना मनापासून राम राम, जय भीम.